हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. नीट ऐका, देव तुम्हाला अपयशी करणार नाही. जर तुम्ही तुमचा विश्वास सोडला नाही तर देव तुम्हाला अपयशी करणार नाही. मी अशा मालिकेवर काम करतेय ज्याला मी म्हणते बसा, उभे राहा, चाला आणि धावा. बायबल खरं तर आपल्याला या चारही गोष्टी करायला सांगतं. ख्रिस्तात विराजमान होणं याचा अर्थ देवाच्या विसाव्यात प्रवेश करणं होय. अशा प्रकारची विश्रांती ज्याबद्दल सकाळी पीटर बोलला जेव्हा त्याने आपल्याला प्रोत्साहित केलं, आणि देव ज्या प्रकारची विश्रांती आपल्याला देऊ शकतो ती खरं तर देहाची विश्रांती नाही, जरी ती आवश्यक असली तरीही तो बोलतोय त्याबद्दल. पण ही विशिष्ट अशी विश्रांती आहे, ही विश्रांती तुमच्या आत्म्यासाठी आहे. तुम्हाला जाणवेल तुम्हाला रात्रीची शांत झोप लागेल, पण जर तुम्ही चिडलेले असाल तर तुम्हाला विश्रांती नाही मिळणार. तुम्ही सुट्टीवर गेलात आणि पूर्ण काळ चिंता करत बसलात तर तुम्हाला विश्रांती मिळणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट नीट लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती आपण विश्रांतीच्या भूमिकेतून केली पाहिजे. मी आत्ता सकाळी काम करतेय पण मी देवाच्या विश्रांतीत आहे. त्यामुळे विश्रांती हा शब्द पेत्राने व्याख्येचा एक भाग सांगितलेला आहे, पण वाईनच्या ग्रीक शब्दकोशात असंही म्हटलंय की देवाने जी विश्रांती तुम्हाला देऊ केली आहे ती कामापासूनची नाही आहे, तर काम करतानाची विश्रांती आहे. किती जणांना तुमच्या मुलांना विसाव्यात मोठा करणं आवडणार आहे? किती जण अशा प्रकारच्या वेड्या जगात जगण्यासाठी पण विश्रांतीत चिंता न करता आणि सर्व गोष्टींची काळजी न करता सक्षम होऊ इच्छिता? देवाच्या विसाव्यात प्रवेश करणं, विश्रांतीत प्रवेश करणं म्हणजे काय ते समजून घ्या तुम्ही. बघा, चर्चमध्ये सुद्धा चर्चच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला त्रास होईल, कारण दुभंगलेले लोक चर्चमध्ये सुद्धा असतात. आमीन. त्यामुळे मला वाटतं बरेच लोक जे ते ख्रिस्ताला स्वीकारतात मग त्यांना काही करण्याची गरज आहे असं सांगितलं जातं. देवाकडून त्यांना स्वप्न आणि दृष्टी प्राप्त होते, त्यामुळे लगेच काही आठवड्यातच ते नव्याने जन्म घेतात आणि त्यांना देवासाठी धावायचं असतं. पण तुम्ही बालक ख्रिस्ती असता, तुम्ही बसणंही शिकलेला नसता अजून. माईक, तू पटकन धावशील का? कारण एक चित्र 1000 शब्दांपेक्षा बोलकं असतं. मी तुम्हाला उदाहरण दाखवते. आमचा सहकारी माईक शेपर्ड. माईक, आडवा होशील का? पाहिलं माझ्यात किती सामर्थ्य? मी हे स्वतः करायचे पण मी ठरवलं की आता दुसऱ्या कुणाला करू द्यावं. तर बाळं ही अशी पहुडलेली असतात. आपण सगळेच जेव्हा राज्यात येतो आणि आपण असे झोपलेले असतो, तुमचं झालेलं असतं, पूर्ण झालेलं असतं. तुम्ही स्वतः ते करू शकत नाही. तुमचं आयुष्य म्हणजे गुंता असतो. तुम्हाला देवाची गरज असते. ख्रिस्ती बाळ म्हणून आपण झोपण्याने सुरुवात करतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कुणाची तरी गरज असते आणि मोठी समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही 30 वर्ष तारले जाता आणि तरीही झोपलेले असता. आमेन. आता मला बघायचंय की पाळक माईक आहेस त्या स्थितीतच धावायला सुरुवात कर बरं. कळतंय ना आपण किती संघर्ष करतो ते? आपण अशा गोष्टी करू पाहतो ज्या आपण करण्याची वेळ आलेली नसते, कारण आपल्याला आयुष्यात गोष्टी क्रमाने मिळालेल्या नसतात. तू बसशील का? तू बसू शकशील? बस तू. तर बघा, आता आपण थोडी प्रगती केली आहे. हे दाखवतं की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात आणि देवाच्या विसाव्यात प्रवेश करत आहात. तुम्ही उदाहरणार्थ जी व्यक्ती देवाच्या सानिध्यात असते तिला इतर लोक तिच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी करायची गरज नाही. हा एक मोठा दिलासा नाहीये का? आता वेळ ती नाही म्हणावंसं वाटत असताना हो म्हणणं थांबवण्याची आहो. हो, छान. मी ऐकलं ते. छान. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा विचार करण्यापेक्षा पवित्र आत्म्याचं नेतृत्व मान्य करून त्याला आनंदी ठेवायला सांगणं जास्त चांगलं नाही का?
आता बाळ जे झोपलेलं असतं ते पहिली गोष्ट शिकतं ते म्हणजे बसणं. मग ते रांगतं, मग ते चालतं, मग ते धावतं. आता तू उठून उभा राहू शकतोस? बघा ख्रिस्ती मित्रांना उभं राहायला सांगितलं. यावरच आज आपण बोलणार आहोत. आणि आपण बोलणार आहोत की आयुष्यात येणाऱ्या वादळातही निर्धाराने कसं उभं राहायचं. जर तुम्हाला उभं असताना आतमधून बसणंच माहीत नसेल तर तुम्ही उभं नाही राहू शकणार आहो. तुम्हाला माझं पटलंय ना नक्की? मी काय बोलते कळतंय? ठीक आहे. आता चालायला लाग बरं. आपण दुसऱ्या सेवेत चालण्याबद्दल बोलणार आहोत. आता धाव बरं. छान. आता तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतोस माईक? येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर बायबल कायमच त्याला बसलेला म्हणून दाखवतं आणि तो त्या राजासनावर बसला. परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. बघा, जर तुम्ही शिकलात की देवाच्या विसाव्यात कसं बसायचं तर तो तुमच्या शत्रूंना तुमच्या पायाखाली आणील. सैतानाशी लढण्याचा चांगला मार्ग म्हणजे देवाच्या विसाव्यात बसणं. तुम्ही ऐकताय ना? सैतानाशी लढणं म्हणजे स्वतःच्या शांतीची प्रतीक्षा करणं आणि देवाच्या विश्रांतीत बसणं. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. तर आता मी थोडक्यात कालपासूनची उजळणी करते, नाहीतर तुम्ही विसराल. तर आत्ता मी खरोखरच 2 जागी आहे. मी या पुलपीठावर पण आहे, बोलत बोलत मी फिरतीये. पण आतून मी ख्रिस्तासह स्वर्गलोकी बसलेले आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की 40 वर्षांपूर्वी जेव्हा सुरुवात केली त्यापेक्षा आता हे माझ्यासाठी खरंच खूप सोपं आहे. मी इतकी काळजी करायचे की प्रत्येकजण माझ्या संदेशाबद्दल काय विचार करेल. मला चिंता असायची की देवाकडून मला योग्य संदेश मिळालाय ना, मी योग्य ते केलंय ना. आणि एक सांगू, जर कोणी उपदेश करताना उठून गेलं तर काही दिवस खूप मानसिक यातना व्हायच्या. पण बघा, आता माझं तसं होत नाही. काल उपदेश चालू असताना मधूनच अनेक लोक उठून गेले, पण आता मला त्याची सवय झाली. ठीक आहे, त्यांना मी आवडले नसेल किंवा माझा संदेश आवडला नसेल, होऊ शकतं. तुम्ही योग्य विचार करू शकता जेव्हा तुम्ही देवाच्या विसाव्यात बसलेले असता. नेहमीच नकारात्मक होण्यापेक्षा सकारात्मक होऊन चांगलं होण्यावर विश्वास ठेवा. तर आपल्याला उभं राहण्याबद्दल बोलायचंय, कारण ख्रिस्ती म्हणून आपल्या सगळ्यांना बरंच काही करायचंय. आपण खंबीर उभे आहोत आणि आपल्या जीवनात हव्या असलेल्या यशासाठी देवाची प्रतीक्षा करतोय आणि ते घडून येणार आहे. कारण देव उशीर करत नाही, पण माझ्या लक्षात आलंय की तो सहसा ते लवकरही करत नाही. देवाच्या बाबतीत हे कुणाच्या लक्षात आलंय का? तुम्हाला कधी कधी नवल वाटतं ना की जर तू हे शेवटच्या क्षणी घडवलंस तर ते तू 3 महिन्यांपूर्वीच का नाही घडवलंस, जेव्हा मी या सगळ्यातून जात होते तेव्हा. तर आपल्याला तो या सगळ्यातून जाऊ देतो जोवर आपण त्या सीमेपर्यंत पोहोचत नाही जिथे आपण म्हणतो मी आता यापुढे नाही करू शकणार. मला देवाचा चांगलाच अनुभव आलाय आणि मला माहिती आहे तो येणार आहे. माहित नाही कुणास ठाऊक, पण मला माहिती आहे देव येणार आहे आणि त्यामुळे मी पुढे निघते आणि वाट पाहत असताना जीवनाचा आनंद लुटते. दैवत्वाचा अनुभव खूप मोलाचा असतो, कारण सुरुवातीला तुम्ही फक्त ते ऐकता, कोणीतरी तुम्हाला त्याचा अनुभव सांगत असतो. जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेता तेव्हा तुम्हाला जे मिळतं ते तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. आमेन आमेन. मी त्या स्त्रीचे आभार मानते बरं का, जिने मला सतत प्रोत्साहित केलेलं आहे. आपल्याला सैतानाविरुद्ध उभं राहायचंय. बघा, तो खोटारडा आहेच आणि हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात, तुम्हाला काय करायला सांगितलंय. मी या संदेशाचा आज अभ्यास करत होते, खुर्चीत बसून कॉफी घेत आणि वाचत होते आणि मला वाटतं सकाळी 5:15 वाजले असतील. बघा, जेव्हा तुम्ही थकलेले असताना सैतानासाठी तोच क्षण असतो तुमचा फायदा घेण्याचा. ठीक आहे. तर काल मी उपदेश केला, घरी गेले, झोपले. आज सकाळी उठले मला वाटलं की 5 वाजलेत आणि मी आवरायला लागले आणि मग लक्षात आलं की अरे 4च वाजलेलेत आणि मला वाटलं अरे देवा, अजूनही 1 तास मी झोपू शकते ना. ती मोठी भेट होती माझ्यासाठी. मग मी अभ्यास करत राहिले आणि हलकीच मी कुजबूज ऐकली सैतानाची.
सैतानच होता तो खरंच. फक्त कुजबुज कुठून आली माहित नाही. मला वाटतं तू संपलीयस, तुझा उपदेश होता तेवढा चांगला राहिला नाही. बघा, मला दैवत्वाचा अनुभव असल्याने मला कळलं की तो सैतान आहे आणि तो देव निश्चितच नाही. क्षणभरही मला असं वाटलं नाही की तो देव आहे. आमेन. जेव्हा तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश करता, जेव्हा तुम्हाला समजतं तुम्ही कोण आहात, तुम्हाला कळतं देव कसं काम करतो. आता बघा, देवही आपल्याला सांगतो की आपण संपलोय, पण तो त्यासाठी योग्य वेळ निवडतो. असं आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी नाही सांगत तो. आपण सैतानाचा खोटेपणा ओळखण्याची गरज आहे, कारण बरेच लोक फसतात आणि ते अशावर विश्वास ठेवतात ज्या अजिबात खऱ्या नसतात गोष्टी. पण त्या खोट्या असूनही तुम्ही विश्वास ठेवलात तर त्या तुमच्यासाठी खऱ्या होतात. ही तुमची वास्तविकता बनते. या उलट सैतानाला हे सांगायला शिका, तू खोटारडा आहेस, गप्प बस सैताना. आमेन. म्हणजे सैतान मला अनेकदा सांगतो की तुझा उपदेश होता तितका चांगला आता राहिलेला नाही, पण मला माहीत असतं की तो दिवसेंदिवस अधिकाधिक चांगला होता. आणि मी हे विश्वासाने म्हणते. माझं हे विधान बढाईखोरपणाचं नाहीये, गर्वाने केलेलं नाहीये. तुम्ही विश्वास ठेवायला हवा, सकारात्मक असायला हवं. तुम्ही देवावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवा. तो तुमच्या आयुष्यात जे करतोय ते बरोबर आहे. तुम्ही प्रश्न विचारू नका की हे देवाच्या इच्छेने होतंय का. मला माहिती आहे देवाच्या इच्छेने आहे. आपण खंबीर राहून विश्वासाची लढाई लढायला हवी. 1 तिमोथी 6:12 म्हणतं, विश्वासासंबंधी जे सुयुद्ध ते कर, आणि जे तुम्ही पाहू शकत नाही पण देववचनात त्याची खात्री दिली आहे त्यावर संपूर्णतः विश्वास ठेवणं. कधी कधी तुम्हाला लढायला लागतं आणि कधी कधी जे महान युद्ध आपण लढतो ते देहामधलं युद्ध नसतं, ते आत्म्यातलं युद्ध असतं. हे लक्षात घ्यायला हवंय तुम्ही. आत्म्याचं युद्ध. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय? म्हणजे तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय त्याला तुम्ही बदलू शकत नाही. ती लढाई लढण्याचा प्रयत्नच करू नका. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. देवाने त्यांना बदलावं म्हणून प्रार्थना करू नका, तर देवाने तुमच्यातही बदल घडवावा अशी प्रार्थना करा. आणि नम्र होऊन म्हणा, मला बहुतेक या माणसापेक्षा अधिक समस्या आहेत ज्याच्यासाठी मी प्रार्थना करते. आत्म्यातली लढाई लढा, चांगली लढाई लढा, विश्वासाची लढाई लढा. 2 तिमोथी 4:7 म्हणतं, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे. हे मला करायचंय. मला माझी शर्यत पूर्ण करायची आहे. माझ्या मुलांना खरं तर हे आवडणार नाही जेव्हा मी म्हणते की खरं तर आशा आहे की संदेश देतानाच देव मला नेईल आणि ते सगळ्यांसाठी चांगलं नसेल, पण मला असं झालेलं आवडेल. हा जाण्याचा सर्वोत्तम मार्ग नाहीये का? ती गोष्ट करताना जी तुम्हाला करायला सांगितली, ज्या गोष्टी करायला तुम्हाला आवडतात, मला वाटतं असं छान असेल नाही का? वेदना नकोत आणि मरण हवंय. मी देवाला सांगितलं मला त्या माणसांसारखं जायचंय जे गेले, एका क्षणात गेले, संपले. आपली शर्यत संपवण्यासाठी आपण खंबीर व्हायला हवं. पण यापैकी काहीही घडत नाही. तुम्ही वैऱ्याविरुद्ध उभं राहू शकत नाही. तुम्ही विश्वासाच्या मार्गावर चालू शकत नाही. तुम्ही जरासं थांबा. अनेक गोष्टी ज्या बायबल आपल्याला सांगतं, प्रीतीत चालणं, विश्वासात चालणं, शांतीत चालणं. एक सांगू, असं चाला जसं ख्रिस्त चालला. आपल्याकडे मार्ग आहे चालण्यासाठी. सगळे निर्णय जे आपण आपल्या जीवनात घेतो, पण आपण ते घेऊ शकत नाही जोवर आपण आधी बसायला शिकत नाही. कारण जेव्हा तुम्ही चालायला लागता तुम्ही खाली पडता. जर तुम्हाला माहित असेल ख्रिस्तात कसं बसायचं, प्रत्येक वेळी तुम्ही खाली पडलात की स्वतःची निर्भत्सना कराल. पण जर तुम्हाला माहित असेल ख्रिस्तात कसं बसायचं, तर तुम्ही हा सगळा गोंधळ टाळून उभं राहून पुन्हा चालायला लागाल. प्रत्येक वेळी हा निर्भत्सनेचा गोळ टाळायला हवा तुम्ही, जेव्हा तुम्ही चुका करता, काही चुकीचं करता. हो, प्रभू दयाळू आहे. मी हे करत खूप वर्ष फुकट घालवली. योहान अध्याय 5 मध्ये एक मनुष्य आहे, त्याचं उदाहरण घेऊया आपण. कारण 38 वर्ष तो एकाच जागी पडून होता, याची वाट बघत की कोणीतरी येईल आणि त्याच्यासाठी काहीतरी करेल. योहान अध्याय 5 वचन 1 ते 8 त्यात म्हटलंय की
यरुशलेमात एक तळं होतं ज्याला बेत्सदाचं तळं असं म्हणायचे, आणि माझा अंदाज आहे की ते बेत्सदामध्ये होतं, आणि तिथे 5 पडव्या होत्या, आणि वर्षातून एकदा देवदूत येऊन तळ्यातलं पाणी हलवत असे, आणि जो कोणी प्रथम त्यात जाई चमत्कार व्हायचा. आणि ती जी रोगी माणसं, आंधळी, लुई, पांगळी त्या तळ्याभोवती पडलेली असायची, पुढील वर्षी कुणाबाबतीत चमत्कार घडतो याची वाट पाहत ती पडून राहायची. आणि येशू तिथे आला आणि तिथे एक माणूस होता, आणि त्याने त्याला विचारलं की किती काळ तू इथे पडलायस बरे? 38 वर्ष. 38. आणि मला नवल वाटतं की तुमच्यापैकी कोणी असं 38 वर्ष पडून असेल, जसा माईक इथे पडला होता आत्ता तसा. तर मग आता उठायची वेळ आलेली आहे बरं का. तर जेव्हा येशूने त्याला विचारायला सुरुवात केली, त्याला अर्थातच आधीपासून माहित होतं की तो किती काळ तिथे पडलाय, आणि बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की तो त्याला धक्का देऊन जागृत करू पाहत होता. तसंच थोड्याफार प्रमाणात मीही या क्षणी तेच करू पाहते, तुम्हाला धक्का देऊन जाग करू पाहते. मी किती वेळा तुम्ही त्याच जागी फिरत राहिलायत. त्या पर्वताभोवती फेऱ्या मारू नका, त्याच्या पुढे जा. देवाने तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी योजलेल्या पुढील गोष्टीकडे सरका. जेव्हा येशूने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तो म्हणाला की महाराज, जेव्हा देवदूत येतो आणि पाणी उसळतं, तेव्हा मला तळ्यापर्यंत सोडायला माझा कोणी मनुष्य नाही, आणि इतर प्रत्येक जण माझ्या पुढे जातो. बघा, कोणीतरी हे समजून घ्या की या मनुष्यात स्वतःबद्दल इतकी अनुकंपा होती की तो वाट पाहत होता की कोणीतरी त्याच्यासाठी सर्व काही करावं. मी म्हटलं, तो वाट पाहत होता की इतर कोणीतरी त्याच्यासाठी काहीतरी करावं. तो वाट पाहत होता इतर कोणीतरी त्याच्यासाठी सगळं करावं. आनंदी होण्यासाठी इतरांची वाट बघणं सोडून द्या. ठरवा की मला आनंदी व्हायचंय. आमेन. ही आशा करणं सोडून द्या इतर लोक तुमच्यासाठी देवाकडून ऐकतील. स्वतः देवाचं कसं ऐकायचं ते शिका. बघा, बाळ जेव्हा पहिल्यांदा चालतं ते कुणाचा तरी आधार घेणं पसंत करतं, आणि आपल्यालाही ते आवडतं, आणि ते ठीक आहे. तुम्हाला आधार हवाय, लोक हवे असतात मदत करायला. त्यामुळे तुम्ही जेव्हा अडचणीत येता तुम्ही कुणाला तरी बोलवता, कारण तुम्हाला प्रोत्साहन हवं असतं. लोकांनी तुम्हाला आधार द्यायला हवा असतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा देव तुमच्या खालच्या आधारालाच लाथ मारतो आणि तुम्हाला स्वतःला शत्रूचा सामना करावा लागतो. स्वतःसाठी आणि इतरांसाठी खंबीरपणे उभं राहणं शिकावं लागतं. तर हा मनुष्य अजून तिथेच पडला होता, इतरांवर अवलंबून. बाकी सगळे नेहमीच माझ्या पुढे जातात. तर मला काय वाटतं सांगू, मी विचार करते, 38 वर्षात जरी मी चालू शकले नसले तरी मला वाटतं मी सरपटले असतेच. अहो, 38 वर्ष बघा, 38 वर्षात नक्कीच तो सरपटत तळ्याच्या काठाशी पोहोचू शकला असता. त्याचा दृष्टिकोन असा असायला हवा होता की पुढच्या वर्षी जेव्हा देवदूत येईल मी तळ्यात पहिला असेन किंवा मी बुडी मारायचा प्रयत्न करेन. आणि सांगू, येशू काय म्हणाला त्याला? तो हे म्हणाला नाही, अरे रे गरीब बिचारा, 38 वर्षात कुणीच तुला तळ्यात नेलं नाही, सगळे पुढे गेले, कोणीही तुला मदत केली नाही. अरे बापरे, आश्चर्य नाहीये की आयुष्यभर तू आता इथे पडून राहू शकशील. नाही, येशू काय म्हणाला माहितीये? उभा राहा. उभा राहा. बायबलमध्ये मोठं उद्गार चिन्ह दिलंय. मग तो म्हणाला की आपली बाज उचलून घे आणि चालायला लागा. आणि हे खूप छान आहे. देवाला फक्त आपण उभं राहायला नकोय. इतक्या वर्षात जेव्हा आपण काही न करता पडून राहिलो, जो गुंता करून ठेवलाय तोही निस्तरायला हवाय. इफिस्करास अध्याय 6 वचन 12. कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आणि आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. तर बघा, आपण युद्ध लढतोय, आपण युद्धात आहोत. आणि हे आध्यात्मिक युद्ध आहे, हे नैसर्गिक युद्ध नाही. तुम्ही सैतानावर विजय कसा मिळवाल? तुम्ही मूठ हावळून त्याला ठोसा नाही मारू शकत, त्याला गुदमरवू नाही शकत, त्याला जायबंदी नाही करू शकत. आध्यात्मिक रित्याच त्याच्याशी लढायला हवं.
वचन 13, या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. देवाची शस्त्र सामग्री घ्या म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. देवाची शस्त्र सामग्री कायम हातात ठेवा, कारण ती शस्त्र सामग्री ही आध्यात्मिक आहे. ते चिलखत नाहीये जे सरदार घालतात. बायबल म्हणतं तर मग आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. उरस्त्राण म्हणजे याआधी कधीही केलं नसेल इतकं देववचनाला धरून राहा. जेव्हा असं वाटतं कशाचाच उपयोग होत नाहीये, कधीही केलं नसेल इतकं त्याला धरून राहा. शत्रूला तुमच्याकडून ते चोरू देऊ नका. रोमकरास अध्याय 8 मध्ये छान सांगितलंय, कापावयाच्या मेंढरासारखे आम्हास गणिले आहे, पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहोत. तुम्ही हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कापायला नेणाऱ्या मेंढरासारखे दिसता आणि तुम्ही कुणाला तरी सांगाल जे विश्वासणारे नाहीत त्यांना की मला विजय मिळालाय, आणि त्यांना वाटेल तुमचं डोकं फिरलंय बहुतेक, कारण त्यांच्या दृष्टीने तुम्ही असे आहात की यांचं काहीच घडणार नाही. आमेन. आणि हेच त्या सैतानाला तुमच्या मनावर ठसवायचं असतं, बघ काहीच घडत नाहीये. पण तेव्हाच तुम्ही सत्याने आपली कंबर कसायला हवी आणि म्हणायला हवं माझा विजय होणार, देव विश्वासार्ह आहे. हे नीतिमत्व आहे. हे कळणं आहे की ख्रिस्तात तुम्ही कोण आहात. नीतिमत्व रूपी उरस्त्राण बांधून, शांतीची सुवार्ता, तारणरूपी शिरस्त्राण. तुम्हाला खरं ख्रिस्ती बनायचं असेल ना, ख्रिस्तींसारखा विचार करायला लागा. ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन ही घ्या, जे मी आज केलं. जेव्हा सैतान म्हणाला की तू संपली आहेस, तुझा उपदेश पूर्वी इतका चांगला नाही, आत्म्यातून मी माझी विश्वासाची ढाल उंचावली आणि म्हणाले खोटारडा आहेस तू. आमेन. आता बघा, मी या गोष्टी सांगते कारण माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं. तुम्ही किती काळ देवाबरोबर चाला, शत्रू तरीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणारच आहे. हे कधीतरी मध्ये मध्ये असू शकतं, पण मी त्याबद्दल विचार करते आणि वाटतं की किती आश्चर्यकारक आहे की इतकी वर्ष हजारो वेळा उपदेश करूनही या जगात माझ्या अभ्यासाच्या मध्ये मला असं काहीतरी ऐकायला यावं, कारण सैतान हा खोटारडा आहेच हो, आणि तो नेहमीच तुम्हाला आता बघा स्वतःवर शंका घ्या. चला 3 माणसं तरी मिळाली जी आनंदी आहेत. तुम्ही सावध आहात म्हणून, नाही तर मी उत्तेजित झाले असते. बघा, देवाबरोबरच चालणं हा प्रवास आहे. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आहे, ही घ्या. आणि बघा, तुम्ही वादविवादाप्रसंगी देववचन म्हणायला हवं. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. मला प्रार्थना आवडते. प्रार्थनेतला साधेपणा आणि त्यातलं सामर्थ्य किती सुंदर आहे. असं विसाव्यात राहणं आणि प्रार्थना करणं, आणि देव तुमची समस्या सोडवत असताना स्वतःच्या जीवनाचा आनंद लुटणं. प्रार्थना अशी गोष्ट नाही जी आपल्यासाठी बंधनकारक आहे, ती आपल्या आयुष्यातला विशेषाधिकार आहे. प्रतीक्षा करत असताना आपण उभं राहायला हवं. मार्क 11:23 म्हणतं की देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास मिळेल. तर तुम्ही मागा, तुम्ही विश्वास ठेवा की ते तुम्हाला मिळालंय. जरी ते दुसऱ्या कुणाला दिसलं नसलं तरी ते तुमच्या अंतःकरणात आहे आणि ते तुम्हाला मिळणारच आहे. इथे एक छोटीशी गोष्ट त्याने सांगितलेली नाही, ती लक्षात घ्या तुम्ही. त्याने तुम्हाला सांगितलेलं नाही कधी मिळेल ते.
बघा, देव तुम्हाला अपयशी करणार नाही. जर तुम्ही तुमचा विश्वास सोडला नाही तर देव तुम्हाला अपयशी करणार नाही. जरा नीट ऐका, आहे तो कदाचित तुम्हाला त्याच्याकडून हवंय ते करणार नाही, पण त्याने ते केलं नाही तरी तो असं काही करेल की ते तुमच्या लक्षातही आलं नसतं तुम्ही ते मागायला हवं होतं. देव विश्वासार्ह आहे. ते फक्त गाणं नाहीये जे आपण गातो, तुमचा विश्वासू पण महत्वाचा आहे. देव विश्वासार्ह आहे. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.